नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, बघा पडद्यावर, राहुल गांधी नेतृत्व करायला समर्थ आहेत का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की कालच राहुल गांधींनी टेलिव्हिजनच्या समोर आपलं तोंड उघडलं. त्याआधी त्यांनी भास्कर नावाच्या एका हिंदी दैनिकाला पहिली मुलाखत दिली होती. 10 वर्षानंतर ते पहिल्यांदाच वृत्तपत्राशी बोलले होते. काल त्यांनी टाइम्स नाऊ या चॅनलला पहिली मुलाखत दिली आणि आपलं मन मोकळं केलं. या मुलाखतीतून नेमकं काय साध्य झालं? एक समर्थ नेते म्हणून राहुल गांधीची प्रतिमा पुढे गेली का? काय गोंधळलेलं नेतृत्व, नेमकं काय करायचं हे माहीत नसलेलं नेतृत्व, अशी प्रतिमा पुढे गेली? या मुलाखतीमुळे त्यांना नुकसान होईल, काँग्रेसला नुकसान होईल की फायदा होईल, या सर्व प्रश्नांची मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई. ते आता निवडूनच आलेले आहेत बिनविरोध, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ सुद्धा. प्रकाश बाळ यांना मी विचारणार आहे की काय त्यांचं मत आहे या मुलाखतीबद्दल. माझ्यासोबत आहे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या. राहुल गांधींच्या मुलाखतीवर कदाचित ते खुश असतील, कारण त्यांना फायदा होईल असं त्यांना वाटेल. मी विचारणार आहे त्यांना त्यांचं मत काय आहे. माझ्यासोबत पुण्याहून आहेत सुनीती सूर. सुनीती सूर या सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपल्याला माहिती आहे सामाजिक कार्यकर्ते या मुलाखतीकडे कसं बघतात हा दृष्टिकोन त्यांच्याकडून मिळेल. आणि माझ्यासोबत आहेत तरुणांचे प्रतिनिधी म्हणून ओमकार खेबुडकर सुद्धा. त्यांनाही मी विचारणार आहे तरुण असलेल्या राहुल गांधींच्या मुलाखतीबद्दल त्यांचं मत काय आहे. पण मी आज सुरुवात करणार आहे प्रकाश बाळ यांच्यापासून. प्रकाश बाळ, तुम्ही अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहात आणि अनेक नेत्यांच्या मुलाखती बघितलेल्या आहेत. राहुल गांधींनी 10 वर्षानंतर अशा प्रकारे मुलाखत दिली आणि तोंड उघडलंय. ही मुलाखत सविस्तर तुम्ही पाहिली असणार. तुमचं पहिलं मत, पहिलं इम्प्रेशन ज्याला म्हणतात, ते काय आहे मुलाखतीबद्दल? अगदी पहिलं त्याच्यातलं मत किंवा इम्प्रेशन जर सांगायचं तर राहुल गांधींना अजून खूप मोठी मजल मारायची असं त्यांच्या मुलाखत बघितल्यावर आणि नंतर त्याचं टेक्स्ट टाइम्समध्ये जरा बारकाईने वाचल्यावर पहिलं मत होतं. तुम्ही आता मगाशी म्हणलात की राहुल गांधींनी मन मोकळं केलं. तर मन जेव्हा माणूस मोकळं करतो तेव्हा तो खूप व्यवस्थितपणे मन सांगत जातो. काय तर तसं राहुल गांधींच्या मुलाखतीत तुम्हाला कुठेही दिसत नाही. गोंधळ दिसला? गोंधळ म्हणण्यापेक्षा काही कुठल्या प्रकारची स्ट्रक्चर्ड उत्तरच नव्हती की बाबा एक प्रश्न विचारला त्याला हे उत्तर देतं. म्हणजे आता उदाहरणार्थ एकच उदाहरण तुम्हाला देतो की अशोक चव्हाण आणि आदर्श प्रकरण असा प्रश्न वारंवार त्यांना ह्या मुलाखतीत पाठोपाठ 1-2-3दा विचारला गेला. आता अशोक चव्हाण यांना तुम्ही आरोप म्हणजे खटला लावायला परवानगी का देत नाही असा त्यांना प्रश्न. तर आता जो तयार राजकारणी असतो किंवा जो ह्या सगळ्या राजकारणात आपण म्हणतो की 10 वर्ष ते खासदार आहेत, काँग्रेसच्या राजकारणात आहेत, तर उत्तर काय अपेक्षित होतं? जे मुलाखतीला उत्तर देतात म्हणजे ते खरं असेल खोटं असेल पण तुम्हाला एक उत्तर द्यायची भाग असतो की तुम्ही भूमिका राहुल गांधींनी अशी घ्यायला पाहिजे होती की ही परवानगी नाकारली ती राज्यपालांनी नाकारली. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, राज्यपाल पद, आणि ती घटनात्मक अथॉरिटी आहे. इट्स अ कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी. तर तुम्ही प्रश्न त्यांना विचारा. मला प्रश्न विचारून काहीच नाही. माझी भूमिका अशी आहे की पक्षात जे कोणी भ्रष्टाचारात इन्व्हॉल्ड असतील त्यांना आम्ही पक्षात स्थान नाही आणि आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यांची कारवाई करू. आम्ही त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं, ते जर कोर्टात दोषी ठरले तर आम्ही त्यांना पक्षात नाही काढू. पण परवानगी का दिली नाही ते राज्यपालांना विचारा. एवढं ही साधी उत्तर द्यायची जो थोडाफार राजकारणाचा अनुभव असलेला नेता असेल किंवा पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल तो हा उत्तर असंच पद्धतीने उत्तर देईल. राहुल गांधींनी ते केलं नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की यांना खूप मोठी मजल गाठायची. अजूनही म्हणजे थोडक्या वेगळ्या भाषेत सांगायचं ते अजूनही ते प्राथमिक इयत्तात आहेत आणि राजकारणात त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट होणं किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी खूप मोठी मजल मारायची. आणि राहिला मुद्दा तुमचा जो तुम्ही शेवटचा मुद्दा विचारलात की नुकसान होईल का फायदा होईल, तर फायदा तर निश्चितच होणार नाही. नुकसान होण्यासारखी आता परिस्थिती नाही, कारण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की ह्याच्यापेक्षा आणखी काय नुकसान होणार. हुसेन दलवाई, उत्तर द्या. राहुल गांधी अजून कच्चे आहेत, त्यांना अजून मजल मारायची आहे आणि राजकारणाच्या प्राथमिक शाळेतून ते 10 वर्षानंतरही बाहेर पडलेले नाही असं म्हणतात प्रकाश बाळ, आणि नुकसान होईल असं सुचवतायत. उत्तर द्या. माझ्या मते प्रकाश बाळांची जी कॉमेंट आहे ही अतिशय चुकीची आहे. मी संपूर्ण त्यांची मुलाखत काल पाहिली. एक गोष्ट होती त्याच्यात की सातत्यानं त्यांना बोलू दिलं जात नव्हतं. परत त्यांना ते आपली भूमिका मांडत असताना डिस्रप्शन सारखं होत होतं. ते जर ठीक आहे, परंतु त्या मुलाखतीतून मला ज्या जाणवलेल्या गोष्टी आहेत त्या अशा, एक तर त्या अतिशय प्रामाणिक आहेत. जे आहे
ते सरळपणे त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे आड पडदा नव्हता. दुसरं त्यांचं संबंध वागणं जे आहे ते नितळ आहे आणि राजकारणाचं शुद्धीकरण हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आहे. तो त्यांनी आणखी एक गोष्ट म्हणजे ते कमालीचे संवेदनशील आहेत. म्हणजे राजकारण्यांना ही असली गेंड्याची कातडी असली पाहिजे, म्हणजे तो राजकारणी तो काही बोलला पाहिजे, खोटं बोलला पाहिजे, कसंही त्यांनी आपली उत्तरं दिली पाहिजेत, ही त्यांची प्रवृत्ती नाही. म्हणजे त्यांचे पिताजीसुद्धा तसेच होते, हे आपण लक्षात घ्या. राजीव गांधी हे सुद्धा त्याच पद्धतीनं राजकारणाच्या संबंधामध्ये विचार करत होते आणि काही बदल घडवून आणण्याच्या दिशेने प्रयत्न करत होते. राहुलजींचा संबंध मी कालची मुलाखती पाहिली, त्यांनी AICCमध्ये केलेलं भाषणही मी फार याने ऐकलं, लक्ष देऊन ऐकलं. मला असं जाणवलं की त्यांना कुठे ना कुठेतरी या देशामध्ये एक संस्थात्मक बांधणी व्हावी. आत्ता ज्या संस्था आहेत त्या अपुऱ्या आहेत, अधिक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे ज्या आहेत त्या अधिक मजबूत केल्या पाहिजेत, तरच हे सगळं डोलारा टिकू शकेल. कारण ह्याच्यानंतर 91 नंतर अर्थव्यवस्थेमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झाले त्याचे काही परिणाम झालेले आहेत आणि त्याला खऱ्या अर्थानं नीट त्याच्या संबंधामध्ये काही गोष्टी व्हायला पाहिजे, ते अधिक चांगल्या रीतीने लोकांच्यापर्यंत जाईल. यासाठी संस्थात्मक बांधणी जी झाली पाहिजे ती दुर्दैवानं होत नाही आहे. दलवाई प्रकाश बाळ असतात, त्यांना अजिबात पटत नाहीये तुमचं म्हणणं. नाही, माझं काय म्हणणं आहे की हे सगळं ठीक आहे. राजकीय पक्षाचं काम काय लोकशाहीत? राजकीय पक्षाचं काम समाज बदल करायचा का सत्ता मिळवून सत्तेच्या आधारेच स्वतःचा कार्यक्रम अंमलात आणायचा? संस्थात्मक बांधणी हुसेन दलवाई जे म्हणतात ते राजकीय पक्ष निरंतर करतच असतो ना. प्रश्न काय थोडं आपण जर त्यात सैद्धांतिक तऱ्हेने बघितलं ना तर मास पॉलिटिक्सच्या ज्या मर्यादा असतात, जे लोकशाहीत मास पॉलिटिक्स असतं त्याच्या मर्यादा असतात आणि दुसऱ्या बाजूला राज्यकारभार, चांगला राज्यकारभार देण्याची जी गरज असते ह्याच्यात एक समतोल साधावा लागतो लोकशाहीत. म्हणजे मास पॉलिटिक्सच्या मर्यादा आणि उत्तम राज्यकारभाराच्या किंवा पारदर्शक किंवा कार्यक्षम राज्यकारभाराची गरज, ह्याच्यात समतोल साधावा लागतो. आत्तापर्यंत तुम्ही बघा, नेहरू, इंदिरा गांधी, कोणी जे पंतप्रधान झाले त्यांनी हा समतोल साधायचा प्रयत्न केला. ते असं म्हणले नाही मी RTI आणला, मी अमुक आणला, मी संस्थात्मक बदल करीन, मी लोकशाहीकरण करीन आणि मग मी जनतेला जाईन. असं होत नाही. कारण राजकीय पक्षाचं काम हे सत्ता मिळवणं असतं आणि सत्तेद्वारे आपल्या पक्षाचा कार्यक्रम अंमलात आणणं असतं आणि त्याच्यासाठी मास पॉलिटिक्सच्या मर्यादा ह्या राहणारच. आणि त्या मर्यादा सांभाळताना किंवा त्या मर्यादांची तीव्रता कमी करताना जास्तीत जास्त चांगला कारभार कसा करता येईल हे समतोल साधावा लागतो. दुर्दैवाने काँग्रेसचं जे गेल्या 8-10 वर्षात जे काही झालं किंवा किंबहुना गेल्या 4-5 वर्षात हा समतोल ढासळतोय. ह्याच्याकडे काँग्रेसने लक्ष दिलेलं नाही आणि गरज आहे ती आता हा समतोल परत रिस्टोअर करण्याची, पुनर्प्रस्थापित करण्याची. ती गरज राहुल गांधींना कळलेलीच दिसत नाही त्यांच्या मुलाखतीतनं. त्यामुळे हे जे सारखं सांगत होते ना की मी RTI आणला, मी विमेन्स एम्पॉवरमेंट करतोय, महिलांचं सक्षमीकरण करणं, वारंवार तेच. त्याच्या पलीकडे काय तुमची संपूर्ण भारताबद्दलची, भारताच्या विकासाबद्दलचा दृष्टी काय तुम्हाला? ते कुठेच मुलाखतीतून दिसत नाही, त्याच्यात कुठेच दिसत नाही. आणि ही जर दृष्टी नसेल तर तुम्ही ह्या देशातला जो तरुण वर्ग पुढे येतोय, ज्यांना मोदी अट्रॅक्ट करतायत किंवा दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी केजरीवाल अट्रॅक्ट करत होते, त्यांना तुम्ही काय देताय? त्यांना RTI आणि तुम्ही उत्तर द्या, मग मी किरीट सोमय्यांकडे जाणार आहे. एक तर या देशामध्ये जो विकासाचे मुद्दे आहेत ते जे म्हणतात त्यांच्याशी मी पूर्ण असहमत आहे की विकासाचे मुद्दे त्यांनी सतत मांडलेलेच आहेत आणि विकास करत असताना तो सर्वंकष विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा. म्हणजे ते नेहमी हे शब्द वापरतात, मला सिस्टीम बदलायची आहे. म्हणजे काय ते काल सतत म्हणत होते, कुठचाही प्रश्न विचारला सिस्टीम बदलायची आहे. तुम्ही सिलेंडर अधिक काय दिले तर म्हणाले की मला महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे. म्हणजे काय नवीन काय त्याच्यात? नाही, महिलांचं सक्षमीकरण करणं म्हणजे महिलांना प्रतिनिधित्व देणं आणि ते नाही आहे ना आपल्या देशामध्ये. म्हणजे अजूनही आम्ही सोनियाजींना भेटलो होतो काही दिवसाच्या आधी, त्या म्हणाल्या भारतामध्ये काय आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता माझ्याबरोबरच्या एका मुलीने की इथे या तऱ्हेने रेप मोठ्या प्रमाणात होतात, बलात्कार होतात आणि त्यामुळं परदेशामध्ये एक भीती आहे. त्यामुळे खरं आहे, होतं, आम्ही त्यासाठी कायदे वगैरे करतो आहोत, परंतु इथे जी रचना आहे आपली, ते रचनेमध्ये पहिल्यांदा पुरुष जेवतात आणि नंतर बायका जेवतात. म्हणजे हे बारीक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांचं जे स्थान आहे या देशामधलं
ते बदलण्याच्या दिशेने प्रयत्न केले. सक्षमीकरण म्हणजे बारीक बारीक प्रश्न जे आहेत ते करणं, आणि दुसऱ्या बाजूला इथे विकास करत असताना तो विकास खालपर्यंत जाईल कसा हे सुद्धा पाहण्याच्या दिशेनं ते जे बोलतात ते आपण नाकारून चालणार नाही. हे खरंच आहे की विकास म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याच्यापासून प्रेरणा मिळेल म्हणून प्रश्न या बोलण्यापासून? राहुलजींच्या मी जे काय पाहतोय त्यांच्या एक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते प्रेरणा प्रचंड प्रमाणामध्ये आहेच, परंतु एक इथे हा विश्वास वाटतोय मध्यम वर्गाला आणि विशेषतः तरुणांना की काही ना काहीतरी आता याच्यातून घडू शकेल. जे असा विश्वास वाटतोय मध्यम वर्गाला. या देशामधलं राजकारण कुठे ना कुठेतरी अडकलेलं आहे, ते शुद्ध होईल. ते पुढे जायचं असेल ते त्याचं. पण मला साधा प्रश्न जो लोक विचारतायत की राहुल गांधींना खरोखरच व्यवस्था परिवर्तन करायचं असेल, शुद्ध करायचं राजकारण, तर अहमद पटेल पासूनच सुरुवात का करत नाहीत? कारण अहमद पटेल यांच्यावरच खरे आरोप आहेत, तिथपासूनच सुरुवात का करत नाहीत? मी असं म्हणणार नाही. अहमद पटेल एक चांगले नेते आहेत आमचे, पण त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. पण एक लक्षात घ्या, काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवर सुद्धा झालेले आरोप आहेत, त्या संबंधात सुद्धा त्यांनी कुठे बाजू घेतलेली नाही. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे आहे ते पुढे आलेलं आहे, कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही. जसा बीजेपीच्या काळामध्ये आरोप झाले तरी त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आपण किरीट सोमय्यांकडे जाऊया. किरीट सोमय्या, हुसेन दलवाई काय म्हणाले ते पहिल्यापासून तुम्ही ऐकलेलं आहे. राहुल गांधी प्रामाणिक आहेत, राहुल गांधी नितळ आहेत, आणि काय काय म्हणाले. त्यांनी भ्रष्टाचाराला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. तुमचं काय म्हणणं आहे? कालच्या मुलाखतीमुळे काँग्रेसला फायदा होईल की पुन्हा तुम्हाला भाजपला नरेंद्र मोदींना फायदा होईल? सगळ्यात पहिलं मला हुसेन भाईचं टीव्हीवर अभिनंदन करू द्या. महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांच्या वतीने हुसेन भाई आपली दुसरी कारकिर्दी, दुसरी इनिंग ही सफळ व्हावी आणि टाळ्याही वाजवू द्या. कारण की किमान राहुल गांधी बोलायला लागले, इंटरव्ह्यू द्यायची सुरुवात केली, आणि ते इंटरव्ह्यू देताना सांगतात 10 वर्षानंतर पहिला इंटरव्ह्यू. कमाल आहे, म्हणजे मला तर यातच कळत नाहीये. आणि 10 वर्षानंतर ते काय बोलतात, 500 कोटी रुपये ती जे एड एजन्सीनी खर्च केले ना त्याला पहिलं लिगल नोटीस द्या. हुसेनभाई त्या काँग्रेसवाल्यांना सांगा त्या एड एजन्सीनी काय शिकवलं होतं राहुल गांधींना, काय तयारी करून दिली होती की 500 कोटी रुपये खर्च करून 1 तासात बोलले काय. आरटीआय, माझा परिवार, माझा परिवाराचा इतिहास, त्याच्याशिवाय काय बोलले ते मला सांगा तुम्ही. आणि आपण कसली गोष्ट करतोय हो, राजकारणात नाटकी करतात लोक, पण ते नाटकाची एक्टिंग पण जसं प्रकाश बाळांनी कसं सांगितलं की बाबा आदर्श संबंधी त्यांनी त्या चौकशीचा गोंधळ घोटाळा केला, राज्यपालांनी परमिशन नाही दिली, हे सगळं. तर त्याचं उत्तर देताना तर किमान ते तर व्यवस्थित देता आलं पाहिजे होतं. नाटक करताना आदर्शचा कमिशन फाडून टाकायचं आणि फेकून द्यायचा, परत स्वीकारायला लावायचं, आणि ते स्वीकारून काय काढलं. म्हणजे आपण सांगतात त्यांना विचारलं अशोक चव्हाणांसंबंधी काय, मला सांगा ना काय अशोक चव्हाणांच्या संबंधी कारवाई होणार नाही होणार, केली नाही केली. त्या सीबीआयच्या कोर्टाने एक थोबाडीत दिली काँग्रेसवाल्यांचा. त्याच प्रकाराने शीला दीक्षित, CWG घोटाळा, ते वीरभद्र सिंग, म्हणजे काय आपण म्हणतोय त्या आरटीआयचा काय उपयोग. आरटीआयच्या अंतर्गत सगळे पेपर आले बाहेर की अशोक चव्हाणनी साले को, साली को, साले के साले को, सासू माँ को किती लोकांना फ्लेट वाटले होती, माहिती आली. काय केलं तुम्ही हो? पण असेल ना तर करा ना किरीट सोमय्यावर कारवाई. आम्ही कुठे नाही म्हटलं का, लोक आहेत, करा ना कारवाई. मिळून नाटक करत नाही. दुसरं मला असं म्हणायचंय निखिल, अरे आज काँग्रेस ज्यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करायला निघाले आहेत, काय सांगायला होतं राहुल गांधींनी, गेल्या 10 वर्षात आम्ही ही उपलब्धी आहे आमची, प्रोडक्शन एवढं वाढलं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असं झालं, महागाई इतकी कमी झाली, माझं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह एवढं वाढलं, मी एवढे हायवे बांधले, पॉवर जनरेशनमध्ये आम्ही एवढी वाढ केली, महागाई म्हणजे अमीर आणि गरिबांचं अंतर एवढं कमी झालं, माझा याच्यात
एवढ्या प्रकारचं नवीन एग्रीकल्चर ग्रोथ सुरू झाला. मी अशा प्रकारच्या 50 योजना की 5 मोठ्या योजना सुरू केल्या आणि यात मी काँग्रेसचं नेतृत्व करणार आहेत आणि काँग्रेस देशाचं नेतृत्व करायला तयार आहेत आणि मी पुढे हे 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 करणार. पुढच्या 5 वर्षाचा ऍक्शन प्लॅन, पुढच्या 10 वर्षाचा ऍक्शन प्लॅन. अरे देशाला वाटलं पाहिजे हो, काँग्रेसचा युथ काँग्रेसचा कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे हा माझा नेता बोलतोय. काल ज्यावेळी राहुल गांधीचा इंटरव्ह्यू चालू होता त्याच वेळेला मी नरेंद्र मोदीचा तिथे होतो. ऐ मेरे वतन के लोगो, पहा नरेंद्र मोदी आणि लता दीदी तिथे बसल्यानंतर ते प्रत्येक तिथे बसलेल्या व्यक्तींना त्या शहीदांची शहादत आठवायची. लता दीदींनी ज्यावेळी त्याचं वर्णन केलं, जनरल मलिकनी वर्णन केलं आणि नंतर नरेंद्र मोदींनी काय सांगितलं, ते देशाचा नेता वाटायचं की डिफेन्स मध्ये आज माझा सैनिक बंदूक हातात घेतल्यानंतर जो गोळा वापरतो, मी का माझ्या देशात त्याचं प्रोडक्शन सुरू करू नये. आम्ही करणार. आम्ही पुढच्या 10 वर्षात एक्सपोर्ट करणार, डिफेन्स मध्ये एक्सपोर्ट करणारा देश बनवूया. बघा, लीडर हॅज टू हॅव अ विजन अँड विजन विथ ऍक्शन. राहुल गांधीचं काल म्हणजे ते अर्णब गोस्वामी, पण मला एक सांगितलं पाहिजे पत्रकारांना, निखिल भाऊ तुम्ही पण कधीतरी आमची अशीच गोची करतात. तुमच्या समोर कुठला तरी तर काय कोंबडा मुर्गा काय आला ना तर तुम्ही अशा प्रकाराने धडाधड वार करत सुटतात. थोडं पत्रकारांनी पण सांभाळून घेतलं पाहिजे. काल आमचे राहुल बाबा हे बाबा बनल्यासारखे होते, तर तुम्ही काळजी घ्यायला नको का पत्रकारांनी. अर्णब गोस्वामींनी एका पाठोपाठ एक वारच करत सुटला आणि मग हुसेनबाईंना तक्रार करावी साहजिकच आहे. तुम्ही राहुलला बोलूच देत नव्हते म्हणून तुम्ही पण बघा आमच्यावर असं कधी काळजी घ्या राहुल गांधींची असं तुम्ही सांगताय. हुसेन दलवाई उत्तर द्या. थोडक्यात नरेंद्र मोदींकडे जो ठामपणा आहे, एक त्यांचं असं म्हणणं आहे नाटक करायचं कौशल्य सुद्धा नेत्यामध्ये असावं लागतं. राहुल गांधींकडे काहीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही उत्तर द्या. हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. राहुल गांधी नाटक करत नाही. आज असं आहे की या देशाची घटना खरंच तुम्ही मानता का, ह्याच्याबद्दल ते काय बोलतात. ती घटना जर मानता असं म्हणत असाल तर गोळवलकरांच्या पुस्तकाच्या संबंधात तुमचं काय म्हणणं आहे. तुम्ही RSSला बाद करता का. तुम्ही गुजरातच्या दंगलीच्या संबंधामध्ये अजूनही भूमिका घेता का की झाली चूक झाली, मी पोलीस ऑफिसर्सना हे सांगितलं ते चूक केलं असं बोलता का. नाही बोलत. अजूनही ते गुजरात मॉडेल बोलतात. ते मॉडेल काय खरं आहे का. त्याचे सगळं आता पुढे यायला लागलेलं आहे. जे प्रकल्प आधीचपासून आलेले होते तेच प्रकल्पांच्या संबंधात ते बोलत राहतात. हे असं आहे. फेकूगिरी जी आहे ना ती फेकूगिरी ते करू शकत नाही. म्हणजे ते म्हणतात ते बरोबर आहे, नाटक करावं लागतं राजकारणात. ते नरेंद्र मोदी व्यवस्थित नाटक करतात. राहुल गांधी नाटक करत नाही. जी परिस्थिती आहे ती लोकांच्या समोर ठेवतात आणि मला या देशामध्ये असं हे करायचं आहे. आपली लोकशाही अधिक सखोल व्हावी, ती अधिक खालच्या लेवलला जावी, या दिशेने त्यांचे जे प्रयत्न आहेत मला असं वाटतं ते तुमच्या लक्षातच काही आलं नाही. हे बरोबर नाही. तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी लोकांना अधिकार दिले गेले पाहिजेत. हे लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे. राजीवजींनी हे तुम्ही मान्यच केलं पाहिजे की ह्या ज्या ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभांना काही ना काही अधिकार दिले. ते अधिकार अधिक देण्याच्या दिशेनं सुद्धा काँग्रेस पक्षाने भूमिका घेतलेली आहे. महिलांना सक्षमीकरण करण्याच्या दिशेनं फार मोठी पावलं उचललेली आहेत. राजीव गांधीमुळंच आज 33% का होईना जिल्हा परिषदा महापालिकामध्ये महिला आज आलेल्या आहेत. आज 30 लाखाच्या वर महिला नेतृत्वामध्ये आलेल्या आहेत. हे आपण ह्या गोष्टी विसरून चालणार नाही असं मला वाटतं. त्यांचं जे आहे ते उघडपणे लोकांच्या समोर ठेवतात. नाटक त्यांना जमत नाही आणि नाटक करण्याची गरज नाही असं त्यांना वाटतं. सरळपणे लोकांच्या समोर हे ठेवावं ही परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये हा बदल करायचा आहे. म्हणजे ते काय क्रांतीचं बोलत नाही आहेत. ते असं म्हणतात जे आहे ते लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे. लोकांना अधिकार मिळाले पाहिजे. लोकांना शेवटी इथे ह्याचे आर्थिक व्यवहारसुद्धा करण्याच्या संबंधामधले अधिकार मिळाले पाहिजे. यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आणि त्या दलवाई किरीट सोमय्या काहीतरी दाखवतायत. कसले कागद दाखवतायत किरीट सोमय्या, काय दाखवताय तुम्ही. हे राहुल गांधींचा कालचा संपूर्ण इंटरव्ह्यू आहे.
हुसेनबाई, हवं तर मी तुम्हाला त्याची प्रिंट कॉपी देतो. हे वाचल्यानंतर तुम्ही मला एक वाक्य दाखवायचं, एकच वाक्य, एक कोणतंही. हे जवळजवळ 27 पानं आहे. एक वाक्य दाखवा की त्यातनं मी प्रेरणा घ्यावी. व त्यात माझ्या देशातल्या तरुणांना असं वाटावं की यस यार, बॉस मान गए राहुल बाबा को. हो, नाटक करायलाही जमलं नाही हे मी सांगतोय. आदर्श नेतृत्व आहे राहुल गांधीचं, हे मान्य करतो, पण आदर्शाची व्याख्याच काँग्रेसने बदललेली आहेत. यात महिला सशक्तीकरण लिहिलं आहेत, यात त्यांनी वाक्याचं उत्तर दिलं. 4 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या ना आता, किती लोकांना महिलांना तिकीट दिली हो काँग्रेसने? किती टक्के? हे नाटक नाही का राहुल गांधीचं? आता म्हणते मैं वाइस प्रेसिडेंट मेरे नेतृत्व के नीचे लड़ेंगे, बोल रहे थे यार. और 50% महिला को स्थान मिलना चाहिए. अरे माय बाप, तू 1.5% ला दिली तिकीट, आता मारा गोली बीजेपीला. हे नाटक नाहीये का? मी उद्या 3:30 वाजता ऐका माझी पत्रकार वार्ता. राहुल गांधी आणि तुमच्या सरकारचा आदर्शचं नाटकातलं दुसरे अंक हे मी उद्या रिलीज करणार आहे. तुम्ही कशी नाटकं करतात ना त्याचे पेपर दाखवतो का? मला सांगा, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी, शंकर नारायण एकमेकांना ओळखत नाही, मग कसली नाटकं करतात? या सगळ्यांमध्ये एक आकडा दाखवा, त्यांनी गेल्या 10 वर्षात काँग्रेसनी या क्षेत्रात एवढं उत्पादन वाढवलं किंवा सामान्य माणसाने एवढा फायदा करून दिला. एक आकडा दाखवा तुम्ही मला. एक. याला काय देशाचा नेता म्हणतात? काय केलं 10 वर्षात? नेता सोनियाजी गांधी होत्या, नेता राहुल गांधी होत्या. काय केलं 10 वर्षात? आणि पुढच्या 10 वर्षात काय करणार? यात नरेंद्र मोदी म्हणतात, काल म्हणाले 2022 मध्ये भारत देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे. नरेंद्र मोदींनी सांगितलं, लेट अस हॅव अ विजन ऑफ 2022. 75व्या वर्षी माझा देश कसा असावा. अरे, एक विजनरी असला पाहिजे नेता. तुमच्या नेत्याला तर नाटकी करता येत नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यांची तक्रार नाटकासंबंधात आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर चर्चा पुढे नेऊया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, राहुल गांधी नेतृत्व करायला समर्थ आहेत का? बघा पडद्यावर. 90% लोक नाही म्हणतायत. कालच्या मुलाखतीचा फायदा झाला की तोटा झाला याचा निर्णय काँग्रेसनी करायचा आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर मी आपल्या इतर 2 पाहुण्यांना चर्चेमध्ये आणणार आहे. पहिल्यांदा सुरुवात करतोय सुनीती सुर यांच्यापासून. सुनीती, तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकले असेल राहुल गांधींची मुलाखत. एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुमचं काय मत आहे या मुलाखतीबद्दल? मला असं वाटतं की मुलाखतीचा कंटेंट पाहता आणि एकूण त्यांचं आतापर्यंतचं सगळं व्यक्तिमत्व जे काय दिसतंय त्याच्याबद्दल, की एखाद्या मुलाने पेपरच लिहू नये आणि त्याला स्वच्छतेचे मार्क मिळावे, तसं आत्ताही इथे त्यांच्या प्रांजळपणाबद्दल बरंच बोलणं चाललेलं आहे. तर आम्हाला एकूण ह्या सगळ्या प्रश्नांवर काम करत असताना आत्ताच्या ते ज्या पद्धतीने प्रश्नांचं सुलभीकरण करतायत त्याचं हसावं का रडावं कळत नाही. तर कारण हा संबंध समाज, त्याचे गुंतागुंतीचे जटिल प्रश्न आणि अत्यंत व्यामिश्र अशी आत्ताची सगळी परिस्थिती, त्या परिस्थितीत ते इतकी सरळसोट उत्तरं सगळ्याची शोधतात. आणि आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला त्यांचं सरकारच कारणीभूत आहे ही वस्तुस्थिती असताना आपल्या सरकारच्या विरोधात अनेकदा ते बोलताना दिसत असतात. पण आता अशा एका वाटेवर त्यांच्या सरकारने ह्या सगळ्या देशाला आणून ठेवलेलं आहे की गेल्या 20 वर्षांमध्ये जो संबंध जागतिकीकरणाचा अजेंडा राबवला गेला, आता त्यांनी काहीही म्हटलं तरी त्या एका न परतीच्या वाटेवरून त्यांचा सगळा प्रवास चाललेला आहे. त्यामुळे एका बाजूला ते सदहेतूनी जे काय बोलतात, पण त्या सदहेतूच्या पुढे सोबत जर काही भूमिका नसेल, जर काही एक अजेंडा नसेल, जर काही दिशा नसेल, तर ते सगळं अत्यंत अप्रगल्भ असं दिसतं. आणि त्यामुळे त्या प्रांजळतेबरोबर जर प्रगल्भता असती आणि कुठेतरी ह्या सगळ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचा जर एक दिशा असती तर मला असं वाटतं की कुठेतरी आशेला जागा होती. पण ते काही त्यांच्या मुलाखतीत दिसत नाही. प्रांजळता आहे पण कदाचित प्रगल्भता नाहीये. ओमकार खेबुडकर, तुम्ही तरुणांचे प्रतिनिधी आहात, मला सांगा, तरुणांनी प्रेरणा घ्यावी
असं कालच्या राहुल गांधींच्या मुलाखतीत काही होतं का? आणि नरेंद्र मोदींशी त्यांची जर तुम्ही तुलना कराल तर काय म्हणायचं आहे तुम्हाला? एकूण कालचं जे काही भाषण होतं किंवा जे काही त्यांनी मुलाखत जी काही दिली त्याबद्दल बोलायचं झालं तर ते अजिबातच प्रेरणादायी वगैरे असं काहीच नाही म्हणजे. आणि नरेंद्र मोदींच्या विषयावर मी थोडंसं नंतर बोलतो, थोडं 1-2 मिनटं जर मला दिली तर, की एखादं नेतृत्व ज्यावेळी आपण करायचं असं म्हणतो किंवा ते तरुणांचं असेल किंवा समाजातल्या कुठल्याही एका घटकाचं नेतृत्व करायचं असेल किंवा एकूण देशाबद्दलचं नेतृत्व करायचं असेल तर ते एका विचारसरणीचं नेतृत्व करत असतं. म्हणजे राहुल गांधी जे ते काँग्रेसचा विचार पुढे न्यायचा प्रयत्न करत असतात. ते काय कुणी एकटा राहुल गांधी मी नेतृत्व करतो असं कधी करत नाहीत. आणि वेराज नरेंद्र मोदींबद्दल जर बोलायचं झालं ते सुद्धा भाजप आणि संघ परिवार या पद्धतीच्या विचारसरणीचं नेतृत्व पुढे न्यायचा प्रयत्न करत असतात. ह्या दोन्ही नेतृत्वांमध्ये माझ्या मते काहीही फरक नाहीये. म्हणजे राहुल गांधींचं नेतृत्व हे अपरिपक्व आहे तर नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे फारच मोठ्या जहाल पद्धतीचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही नेतृत्व हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळं आपल्याकडं ही जी एक प्रचंड मोठी पोकळी जी तयार झाली आहे तरुणांसमोर, की बाबा आम्ही करायचं तरी काय की या फ्रस्ट्रेशनच्या मधून मार्ग तरी काढायचा कसा, की आमच्यासमोर एक प्रोजेक्शनच फक्त केलं जातं की हे आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या पद्धतीने की हे नरेंद्र मोदी तरी घ्या किंवा राहुल गांधी तरी घ्या. आमच्याकडे काही दुसरा आत्ता आमच्या राजकारणामध्ये काही पर्याय उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या दोघांमध्ये एखादा पर्याय निवडा. पण दोघेही पर्याय हे इतक्या वाईट स्वरूपाचे आहेत की त्याच्यातनं करायचं काय असा एक प्रश्न तरुणांसमोर तयार झालेला आहे. कारण आपली सिस्टीमच अशा पद्धतीनं आपण चालवतो गेली इतकी वर्ष. कारण हे दोन्ही जसं म्हणलं मी की दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं दोन्ही एकच सिस्टीमवर पर्यायच नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे ओंकार, आपण ही चर्चा पुढे नेऊया. प्रकाश बाळ, मला ही चर्चा पुढे न्यायची आहे. वेगवेगळी मतं आपण बघितली, पण कालच्या सगळ्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी महत्त्वाचा जो विषय मांडला असेल तर गुजरात आणि 1984च्या दंगलींचा. गुजरात दंगलीबाबत त्यांनी नरेंद्र मोदींवर थेट आरोप केला आणि 1984च्या दंगलीबाबत काही बोलून त्यांनी कदाचित काँग्रेसला अडचणीत आणलं असं काही लोकांचं मत आहे. तुम्ही कसं पाहताय याकडे? नाही, 1984ची दंगल शिखांचं शिरकाण किंवा गुजरातेत मुस्लिमांचं शिरकाण हा आपल्याकडे गेल्या 2-3 वर्ष म्हणजे 2-3 निवडणुका गेल्या हा प्रश्न कायम 2000 सालापासून 2002 सालापासून काढला जातो की गुजरात घडलं तर भाजप म्हणतं की शिखांचं काय आणि काँग्रेस मग गुजरात काढतं. मला वाटतं ह्याच्याकडे जरा तू वेगळ्या पद्धतीने जर आपण बघितलं ना तर गुजरात आणि दिल्ली याची तुलना त्या अर्थाने म्हणजे दंगली झाल्या, शिरकाण झालं, तिथे 2-3 हजार शीख मारले गेले, इथे 2-3 हजार मुस्लिम मारले गेले, हे सर्व समान आहे. पण मुळात दिल्लीतली जी दंगल झाली ही दंगल पूर्वनियोजित नव्हती. हे तुम्ही लक्षात घ्या. पूर्वनियोजित या अर्थाने की ठरवून राज्यसंस्थेचा वापर करून ही दंगल झालेली नव्हती. ही काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला. हरकृष्णलाल भगत, जगदीश टायटलर, सज्जन कुमार वगैरे वगैरे यांनी सहभाग घेतला. त्याच्यात त्यांनी मॉब्स लीड केले, जमावाला ते घेऊन गेले, मारले शिखांना. हे पण त्याच्यात राज्यसंस्था ठरवून की बाबा ह्या लोकांना काही आम्ही कारवाई करणार नाही असं झालेलं नाही. कारण मुळात एक आहे की काँग्रेसने ही दंगल केली किंवा हे शिरकाण केलं काँग्रेसच्या नेत्यांनी, हा काही काँग्रेसचा कार्यक्रम नव्हता. हा काही नेत्यांनी पुढाकार घेतला आणि नंतर मग राजीव गांधींनी काही प्रमाणात त्याचं सुरुवातीला समर्थन केलं, मग नंतर अकाल तख्तापुढे जाऊन डोकं टेकलं, मग माफी मागितली, मग आपल्या सध्याच्या पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये माफी मागितली, हे झालं. पण तुम्ही गुजरातच्या दंगलीकडे बघाल तर स्पष्टपणे असं म्हणायला हवं आणि ते दुर्दैवाने राहुल गांधीही म्हणत नाहीत किंवा हुसेन दलवाई ज्या पक्षाचे आहेत ते काँग्रेस पक्षही म्हणायला तयार नाही की मुस्लिम विरोध आणि मुस्लिमांच्या विरोधात ह्या संघाचा वैचारिक DNA आहे, विचारातच आहे संघाच्या. आणि ते गोळवलकर गुरुजींपासून आहे. म्हणजे त्याचे अनेक उदाहरणं आणि परिच्छेद साईट करता येतील इथे. म्हणजे नरेंद्र मोदींनी दंगलीला प्रोत्साहन दिलं हे राहुल गांधींचं विधान बरोबर होतं. प्रोत्साहनच नाही दिलं. नरेंद्र मोदी सरकारी यंत्रणा वापरली. सरकारी यंत्रणा संघांनी पूर्वनियोजित ही दंगल घडवून आणली, शिरकाण घडवून आणलं. नरेंद्र मोदी हे त्याच्यातले प्रमुख सूत्रधार होते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही वस्तुस्थिती आहे. हे जर मान्य असेल काँग्रेसला, आज जर राहुल गांधी म्हणत असतील तर 2002 ते 2014 काँग्रेसने केलं काय? म्हणजे 2002 साली दंगल झाली, काय 2,500-3,000 लोक मारले गेले. नंतर 2004 साली काँग्रेसचं सरकार आलं.
खटल्याचं तुम्ही बघा की तिस्ता सेटलवाड किंवा ह्या जे NGOज त्याच्यासाठी लढत होत्या, त्याच्यात काँग्रेसने काय केलं, काँग्रेसकडे मोठी मान्यवर वकिलांची फळी आहे, कपिल सिब्बल, चिदंबरम, मनु सिंघवी वगैरे वगैरे. काँग्रेसने का नाही ते वापरलं सगळं आणि त्यांनी सोडून दिलं. आणि काँग्रेस ही सैद्धांतिक लढाई, वैचारिक लढाई लढायला तयार नाही. म्हणजे एकच शेवटचं उदाहरण देतो की 2007ची गुजरातमधली निवडणूक झाली तेव्हा सोनिया गांधींनी प्रचारात एकदा सांगितलं की मोदींना त्यांनी उपमा वापरली की मौत का सौदागर. लगेच मागे घेतली. का मागे घेतली? मला जर विचाराल व्यक्तिशः तर मोदी हे मौत का सौदागरच होते. मग तुम्ही हे टोकाला न्यायला पाहिजे होतं. आज तुम्ही परत मोदींना प्रोत्साहन दिलं वगैरे असे शब्द. काँग्रेस फक्त निवडणुका आल्यावर दंगलीचा हा मुद्दा वापरतंय. हुसेन दलवाई उत्तर द्या. काँग्रेसने काहीच केलं नाही 2002 ते आजपर्यंत आणि आता राहुल गांधी पुन्हा हा मुद्दा काढतायत. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसने खरं म्हणजे 2002ची घटना घडल्यानंतर काँग्रेस सत्तेवर जी आली ती 2004ला आली. खरं म्हणजे माझं प्रामाणिक मत सांगतो, व्यक्तिगत मत आहे ते की गुजरातचं सरकार बरखास्त करायला होतं. परंतु मग फेडरलिझम आणि अमुक तमुक सगळे मुद्दे येतात. म्हणजे आपल्याकडे जे इंदिराजी ज्या पद्धतीने राजकारण करायच्या ते आज राजकारण होत नाही. कारण ते एकतर काँग्रेस तितकी संपूर्ण सत्ता काँग्रेसकडे आहे अशी स्थिती नाही. इतर पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. ते जर झालं असतं तर मोदीच्या संबंधामध्ये आणि हे जे सरकारने ज्या पद्धतीनं सरकारच्या मदतीनं किंवा सरकारच्या एकंदर ह्याच्या म्हणा प्रोत्साहन देऊनच दंगल जी घडली ते नीट पुढे दुर्दैवानं आलं नाही. उदाहरणार्थ मी काही तुम्हाला उदाहरणं देईन की 58 बॉडीज तिथून प्रेतं उचलून ती याच्यामध्ये नरोदा पाटियाला आणली, अहमदाबादमध्ये आणली. तीसुद्धा हॉस्पिटलमध्ये विक्रम साराभाई हॉस्पिटलच्या तिथे ती ठेवली गेली. तिथे गर्दी जमा केली गेली. पोस्टमॉर्टम जे झालं ते रेल्वे स्टेशनवर झालं. गोध्रा रेल्वे स्टेशनवर पोस्टमॉर्टम. हे सगळं बरोबर आहे, हा तपशील मान्य आहे. परंतु काल राहुल गांधी असं म्हणाले आणि त्यांनी सुद्धा मुद्दा बघा, नरेंद्र मोदींवर त्यांना आरोप करायचा होता पण त्यांनी धडपणे काही केला नाही आणि ह्या दिल्लीच्या दंगलीबाबत सुद्धा माफी मागायला नकार दिला. म्हणजे आधी माफी मागितली आहे बरोबर आहे, राजीव गांधी, मनमोहन सिंग, पण राहुल गांधींनी पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून काहीच जबाबदारी घेतली नाही. तेव्हा काँग्रेसचा सेक्युलरिझम खरा कसा? नाही, एक तर राहुलजी त्यावेळेला काय म्हणाले, मी तिथे नव्हतो. म्हणजे मी स्वतः माफी मागण्याचा प्रश्न नाही, काँग्रेस पक्षाने ती मागितलेली आहे. पण एक जबाबदार नेता म्हणून असं कसं बोलता येईल? 150 वर्षाचा जुना पक्ष आहे. नाही, ते असं म्हणाले ना की आमच्या पंतप्रधानांनी मागितलेले आहे. स्वतः सोनिया गांधी म्हणालेले आहेत की झाली गोष्ट त्याच्याबद्दल अतिशय दुःखकारक गोष्ट आहे. त्यानंतर शीख ह्या देशाचा पंतप्रधान झाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये राहुल गांधींच्या विधानावर शीख मंडळी चिडलेली आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये जेव्हा सत्ता आली आपल्या पंजाबमध्ये चीफ मिनिस्टर शीख केला गेला. असं तुम्हाला दिसतं का? तिथे गुजरातमध्ये निवडणूक होते, एक सुद्धा मुसलमानाला उभं केलं जात नाही आणि स्पॉन्सर्ड ही होती दंगल, याच्यात काही शंका नाही. पोलीस ऑफिसर त्या पंड्याने हिरेन पंड्याने आरोपच केला होता. त्या हिरेन पंड्याचा नंतर खून झाला. ते नंतर काय झालं ते त्याचं बरं. मला असं वाटतं राहुल गांधींनी हा मुद्दा ठोसपणे मांडला. ठोस असा आहे ते ह्या ज्या मुलाखतीच्या एकंदर ह्याच्यामध्ये जे असतं त्याच्यामध्ये त्यांनी तो मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा लढण्याचा स्वभावच नाही. हुसेन दलवाई हे मान्य का करत नाही की या राहुल गांधींचा लढण्याचा स्वभावच नाहीये, त्यांना हे शिक्षणच मिळालेलं नाहीये. तुम्ही इंदिरा गांधीशी तुलना केली, इंदिरा गांधी लढाऊ होत्या. मी तुम्हाला सांगतो, हे बघा, मी तुम्हाला मगाचपासून जे मगाशी सांगितलं की गुजरातबाबत काँग्रेसनी संघाशी, मी भाजप म्हणजे संघाची एक राजकीय आघाडी आहे, संघाशी वैचारिक लढा गुजरातमध्ये दिला नाही. वैचारिक लढा द्यायला काँग्रेस सतत कचरत आली. म्हणजे साधं उदाहरण घ्या की निवडणूक झाली आता 4 राज्यांची, त्यानंतर लगेच त्याच निकालाच्या दिवशी राहुल गांधींनी पत्रकार परिषद सोनिया गांधी यांच्या समवेत काँग्रेसच्या मुख्यालयात घेतली. त्यावेळी राहुल गांधींना हा प्रश्न विचारला कोणीतरी पत्रकाराने की तुम्ही कशी म्हणजे नरेंद्र मोदीचं नाव घेऊन हे विचारलं. तेव्हा राहुल गांधींचं उत्तर काय होतं की नरेंद्र मोदी आणि भाजपचा त्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही आमचा कार्यक्रम लागवतो, लोक ठरवतील. ही काय NGO आहे का राजकारणाची? या जागी तुम्ही मग NGO पद्धतीनेच काय सगळं बोलत होते. इंदिरा गांधींचं जर नाव घेतलं मग अशी इंदिरा गांधी या संदर्भात काय बोलल्या असत्या बघा. त्यांनी असं सांगितलं असतं की ही विचारसरणी देशाला विघातक आहे आणि माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेच तुम्ही याच्याशी लढीत. असं काही कोणी बोलत नाही. तुम्हाला मान्य आहे की नाही? इंदिरा गांधी जो लढाऊपणा होता तो या तुमच्या
राहुल गांधींमध्ये काय दिसत नाही. नाही, सोनिया गांधी काँग्रेस पक्षातच उरलेला नाही. राहुलजींनी हेच म्हटलेलं आहे, मी माझा याच्यामध्ये बळी गेला तरी चालेल, परंतु या आणि ते काय कुठच्या सुरात म्हटलंय, म्हणजे तुतारी वाजवायची तर तुतारी सारखी वाजवा ना, ती पिपाणी सारखी वाजवू नका. तिथे ती काही लढाई नव्हती, तिथे चर्चा होती आणि ती चर्चा आपण किरीट सोमय्या यांना विचारूया. मर्यादा ज्या असतात त्या मर्यादा हे करूनच ते बोलत होते. पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी स्पष्ट काल भूमिका घेतली नाही, कशी घेतली असं तुमचं मत? हा, त्यांनी घेतली, सांगितलं ना की ती सरकारने केलेली दंगल होती हे त्यांनी म्हटलं. उदाहरणार्थ कर्फ्यू तिथे आणला नाही, ती प्रेता आणली, त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रक्षोभक भाषणं झाली, हे सगळं झालं. किरीट सोमय्या, या मुद्द्याबाबत तुमचं काय मत आहे? गुजरात आणि दिल्लीची दंगल. पहिली गोष्ट पुन्हा एकदा आठवण करून देतो, 21 मिनिटं अर्णब गोस्वामींनी पूर्ण सूट दिली राहुल गांधीला गुजरात दंग्याबद्दल. नरेंद्र मोदी 21 मिनिटं त्यांनी राहुल गांधीला पूर्ण संधी दिली होती. नरेंद्र मोदी दोषी आहे ना, सांगा, तुम्ही सांगा कसे दोषी आहेत, काय आहेत. त्यांनी सांगितलं गुजरात दंग्याबद्दल नरेंद्र मोदींनी घडवले ना, बोलतात तुम्ही घडवले का, घडवले सांगा कसे. त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी दोषी आहेत. 10 वर्ष तुमचं राज्य आहे, तुमची सीबीआय, तुम्ही काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणून वापरतात. तुम्ही चिदंबरम पासून एवढे एक्सपर्ट कामाला लावले, चिदंबरम गृहमंत्री पासून हे आपले महाराष्ट्राचे माननीय सुशील कुमार शिंदे गृहमंत्री, सगळ्यांना कामाला लावलंय. त्यानंतर त्यांनी ही सांगितलं तुम्ही SIT बसवली, तुम्ही सगळ्या कोर्टात गेले. तर त्या पत्रकारांनी विचारलं की एक कागद द्यावं, एक कागद की त्यात नरेंद्र मोदी दोषी आहे असं म्हटलं गेलं आहे. एक तर कागद द्या, एक पण नाही देऊ शकले. आणि मग पळवाट शोधायचा राहुल गांधी 21 मिनिटं प्रयत्न करत बसले. 21 मिनिटं. अरे हुसेन भाई, नेता कोणाला म्हणतात? त्याला प्रश्न विचारला की तुम्ही नरेंद्र मोदीला घाबरतात का, तुम्ही का पळतात, तुम्ही का पंतप्रधानाचे उमेदवार तुम्हाला डिक्लेअर करत नाही. त्यांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं निवडणुकीत काय होणार, तुम्ही नरेंद्र मोदीचा पराभव करू शकणार. त्यांनी काय उत्तर दिलं माहित आहे का? वाचून दाखवतो. आय थिंक वी कॅन डिफीट बीजेपी. अरे कसला नेता आहे हो बाबा. आय थिंक 2002 मध्ये झालं तुम्ही म्हणताय, 2003 मध्ये विधानसभा, 2004 मध्ये लोकसभा, 2008 मध्ये पुन्हा विधानसभा, 2009 मध्ये पुन्हा लोकसभा, 2013 मध्ये विधानसभेत हॅट्रिक. 5 निवडणुका झाल्या हो. तर किरीट सोमय्या RSS, बीजेपी, नरेंद्र मोदी खुनी आहेत, दोषी आहेत. तर तुम्ही सांगा गुजरातची पूर्ण जनता खुनी आहे आणि दोषी आहेत का म्हणत नाही? करा ना हिम्मत की सगळे गुजरातचे लोक हे बदमाश आहे, खुनी आहे, लोकतंत्राचे हत्यारे आहेत. इतकं बहुमत देतात नरेंद्र मोदीला, भाजपला म्हणून. आणि त्याच्या समोर 84 दंगली. मला दंगा असतो हो, तो गुजरातचा असो, भिवंडीचा असो की मग तो दिल्लीतला असतो, दंगा असतो. त्या दंग्यावर चर्चा करायची की तू किती मारले मी किती मारले हे आम्हाला सोबत नाही. तू कितीदा माफी मागितली, मी कितीदा पळवाट शोधली हे सोबत नाही. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, नरेंद्र मोदीला जरा बाजूला ठेवा. कारण नरेंद्र मोदी हे त्यातले हेच होते, सूत्रधार होते, दंगली घडवून आणत होते, तुमचे तोगडिया रोज बोलत होते. ते त्यानंतर ते अनेक ती एक बाई आहे मंत्रिमंडळात होती, ती काय काय बोलत होती. बाबू बजरंगीच्या हातात संबंध दिलं, विश्व हिंदू परिषदेच्या हातात सगळं दिलं. ते सोडा. तुम्ही मला एक गोष्ट सांगा की गुजरात दंगल ही अतिशय वाईट होती आणि त्याच्यामध्ये सरकारने ज्या पद्धतीनं काम करायला होतं केलं नाही, हे तुम्ही आज कबूल करता का? कबूल करा, मी तुमचा प्रामाणिकपणा मान्य करेन. तितकं तरी करा. तितकंही सुद्धा करत नाही. लक्षात घ्या,
याच्यामध्ये दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीच्या संबंधामध्ये सातत्याने भूमिका घेतलेली आहे. झाली गोष्ट चुकीची झाली, बरं झालं नाही हे म्हटलं गेलेलं आहे आणि लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झालेला आहे. इथे काहीच नाही. आज सुद्धा गुजरात कशाला, आज नरेंद्र मोदी येणार म्हटल्यानंतर संबंध मुसलमान समाज हा घाबरलेला आहे, अल्पसंख्याक समाज घाबरलेला आहे. हे का हे तुम्ही लक्षात घ्या. एखादे 4 लोक घेऊन तुम्ही फिरलात म्हणून मुसलमान समाज हे करतो असं समजू नका तुम्ही. इथे या हा देश जर टिकवायचा असेल तर घटनेप्रमाणेच आम्ही चालणार हे सांगता का तुम्ही? तुम्ही सांगत नाही, लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वतःही पण ऐका ना आता बोललात ना तुम्ही, आता मी सांगतो. 10 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, 4 गृहमंत्री बनवले, बदलले, इतके कोर्टात टॉप वकील उभे केले. जर किरीट सोमय्या, नरेंद्र मोदी, प्रवीण तोगडिया दोषी होते, करायची होती ना सजा. कोणाला उल्लू बनवताय तो? दरवेळी तुम्ही सजा कोर्ट करतं, तेच म्हणतोय. सजा तुमच्या कायदा आहोत ना, आम्ही दोषी आहोत ना, मग करा ना. तुम्ही जसं लोकांना मारता तसं आम्ही मारू इच्छित नाही. आम्ही गांधींना मानणारे आहोत, तुम्ही गोडसेंना मानणारे आहात, म्हणून तुमच्या दृष्टीने सोबत तुम्हीच सजा करणार. डायरेक्ट सजा होऊ शकत नाही. कोर्टामध्ये याच्या केसेस आहेत आणि उद्या नरेंद्र मोदीचं सुद्धा काय होईल तुम्ही ते दिसेल. ठीक आहे, पुढे ठीक आहे. सारखं जे निवडणुकीचं सांगतायत ना सोमय्या की 2002, 2004, 2007, मग याच न्यायाने दिल्लीत काँग्रेस किती वर्ष सत्तेवर आहे? 15 वर्ष सत्तेत. 15 वर्ष आहे ना सत्तेवर. मग कसं दिल्लीत एवढी दंगल होऊन जर काँग्रेसला दिल्लीतल्या लोकांनी निवडून दिलं तर तोच निकष मग दिल्लीला का नाही लावत करणं किरीट सोमय्या? कारण ह्याचा प्रश्न असा, हा निवडणुकीचा प्रश्न नाही, हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि न्यायाचा प्रश्न आहे. निवडणुकीचा जर निकष लावायचा गुजरातला तर तो दिल्लीलाही लावावा लागेल. ठीक आहे, आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया, पण मला एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर मी पुन्हा येतो आणि मला विचारायचं आहे, राहुल गांधी सतत म्हणत होते मला सिस्टीम बदलायची आहे, म्हणजे नेमकं त्यांना काय बदलायचं आहे हे त्यांना तरी कळलंय का, यावर मला चर्चा करायची आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न बघा, राहुल गांधी नेतृत्व करायला समर्थ आहेत का? बघा पडद्यावर 89% लोक म्हणतात नाही, राहुल गांधी समर्थ नाही. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे आणि मला एक महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे, कारण राहुल गांधी आपल्या मुलाखतीमध्ये सतत म्हणत होते की मला व्यवस्था बदलायची आहे, व्यवस्था बदलायची आहे. प्रकाश बाळ, व्यवस्था बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे राहुल गांधींना कळलंय का? त्यांना कळलंय असं ते बोलतात त्यावरनं दिसत नाही कळलंय का. व्यवस्था बदलणं हा एक मोठं जेनेरिक टर्म झाली की व्यवस्था बदलायला पाहिजे, पण काय बदलणार? मी तुझं दुसऱ्या बाजूला आपण जे सारखं मोदी आणि राहुल तुलना करतोय, तर तुम्ही मोदींशी बघा. मला देश मोठा करायचा म्हणजे काय करायचं आहे? देश मोठा करायचा म्हणजे काय करायचं? म्हणजे गुजरातसारखं तुम्हाला डेव्हलपमेंट बिहारमध्ये काय करणार? देश मोठा करायचा आहे. मी आपल्याकडे जसं राज ठाकरे सांगतात ना की तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या, मी सगळा विकास घडवून आणतो. काय पण लोकांपुढे मांडा ना, मला अमुक अमुक करायचं आहे की बाबा तुम्हाला म्हणजे मोदीनं मनरेगा चालू ठेवायचं आहे का, मोदीनं अन्न सुरक्षा चालू ठेवायचं आहे का, मोदीनं इथे रोजगार कसा वाढवायचा आहे, मोदीनं इथे शिक्षणाच्या क्षेत्रात काय बदल करायचे, तिथे आरोग्याच्या क्षेत्रात काय बदल करायचे, हे लोकांपुढे मांडा. मी अशासाठी सांगतोय की हे नुसतं रेटोरिकली सगळा एक माहोल तयार केला जातोय. प्रत्यक्षात लोकांपुढे मांडून त्या पद्धतीने मतदान झालं तर ते आणखी जाणीवपूर्वक आणि जागरूकतेने लोक मतदान. राहुल गांधीही बोलत नाहीत आणि मोदी नुसतं प्रचाराचा धुरळा उडवतायत आणि एक स्वप्न दाखवत आहेत. राहुल गांधींचं फक्त एवढंच आहे की ते स्वप्न दाखवायला कमी पडत आहेत, एवढाच भाग आहे. प्रश्न आहे की व्यवस्था जर बदलायची असेल, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा की केजरीवाल आणि आम आदमी पार्टी स्वप्नच दाखवते. ते काय करतायत? सगळे स्वप्न दाखवतात. ते व्यवस्थेत गेलेले आहेत आणि ते व्यवस्था आतनं पोखरून काढून बघतात. ती व्यवस्था जर पडली तर त्याच्याखाली ते गुदमरून जाणार आहेत. प्रश्न असा आहे की हे कसं करणार आहात तुम्ही? लोकांना समजावून सांगा. काही प्रमाणात आम आदमी पार्टीवाले जसे थिल्लर पद्धतीने करतायत की चहाचा प्रत्येक कपाचा दर 8वरनं 6वर आला ठेल्यावरचा. कारण काय? तर त्यांना हप्ता द्यावा लागत नाही. आम्ही सत्तेवर आलो म्हणून हे घडलं. रिक्षावाल्यानं हे फार थिल्लरीकरण झालं, याचं म्हणजे ट्रिव्हलायझेशन झालं. ह्याच्या पद्धतीने राज्यकारभार होत नाही. राज्यकारभार जर बदलायचा असेल तर आहे या स्कीम्स तुम्ही अंमलात आणताय का? म्हणजे साधं उदाहरण मनरेगाचं घ्या. मनरेगा ही काँग्रेसची एक सर्वात मोठी फ्लॅगशिप स्कीम आहे. त्या मनरेगाचा प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर काय होतं? दुसरी अन्न सुरक्षा, त्याच्यात गॅस ट्रान्सफरची स्कीम खूप गाजावाजा करून झाली. त्या गॅस ट्रान्सफरचं आज काय होतंय, काय केलंय हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे ना.
हे राहुल गांधी कुठे सांगतात लोकांना? कारण मुळात त्यांना हे माहिती आहे की नाही असाच प्रश्न पडतो ते जे बोलतात त्याच्यावरनं. हुसेन दलवाई, उत्तर द्या. राहुल गांधी या स्कीम्स बद्दल बोलत नाही आणि व्यवस्था बदलतायत असं म्हणतायत, म्हणजे काय? त्यांना हे माहिती नाही असं ते म्हणतात. मला आश्चर्य वाटतं. हे ज्या बऱ्याचशा स्कीम्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ RTI असेल, RTE असेल, त्यानंतर नरेगा असेल, ह्या स्कीम ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिलेला आहे हे लक्षात घ्या. आता RTI नुसतं येऊन चालणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे RTI जर आणायचं असेल, खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी व्हायची असेल तर आपल्याला व्हिसल ब्लोअरच्या संबंधामध्ये सुद्धा निर्णय घ्यावा लागेल किंवा जजेसच्या अपॉइंटमेंटच्या संबंधामध्ये सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. 5 वेगवेगळे कायदे व्हावेत हा त्यांचा सातत्यानं आग्रह आहे. पण इथे BJP काय आणि विरोधी पक्षाचे लोक काय संसदच चालू देत नाही. आता जी 5 तारखेपासून परत संसद चालू होणार आहे त्याच्यामध्ये या कायद्यांचे कायदे पास करून घेण्याच्या संबंधामध्येच त्यांचा आग्रह आहे की पण मग हे ठामपणे काल का नाही सांगितलं राहुल गांधींनी? तसं विचारलं कुठे गेलं? नाही विचारलं ना, मी तुम्हाला विचारलं. आणि खरं तर मी तुम्हाला सांगू का, मुलाखती मी पण घेतो. मुलाखत घेणाऱ्यांनी कुठचाही प्रश्न विचारला तरी त्याला वळण कसं द्यायचं हे मुलाखत देणाऱ्यावर अवलंबून असतं. नाही, त्यांनी मुलाखत असं आहे ते परत परत म्हणत होते तुम्ही हा का नाही प्रश्न विचारत की रोजगार कसा निर्माण करणार नाही, तुम्ही प्रश्न कसले विचारता. याचाच अर्थ राहुल गांधींना मुलाखतीचं तंत्र जमलेलं नाहीये. नाही, ते असं म्हणत होते, राहुलजी असं म्हणत होते की तुम्ही मला असे प्रश्न नाही विचारत, तुम्ही प्रश्न जे विचारता ते वरवरचे प्रश्न विचारता, मी जे सांगतो त्या संबंधामध्ये प्रश्न विचारत नाही. मला तुम्ही असं विचारा ना की रोजगार का निर्मिती होत नाही किंवा रोजगार देण्याच्यासाठी तुम्ही काय करणार, सक्षमीकरण कसं करणार, हे तुम्ही प्रश्न विचारत नाही असं त्यांचं सातत्यानं म्हणणं होतं. असं आहे, एक लक्षात घ्या, तिथे गोस्वामींनी ती जी मुलाखत घेतली त्याच्यामध्ये त्यांचं एक अजेंडा आहे लक्षात घ्या आणि ते अडचणी पण तुम्हीच तर त्यांना मुलाखत दिलीत. म्हणजे टाइम्स नाऊला किंवा टाइम्स ऑफ इंडियाला किंवा भास्करला तुम्ही ठरवलंय मुलाखत द्यायचं, त्यांनी नाही ठरवलंय. त्यांनी मागितली म्हणून दिली गेलेली आहे. पण म्हणजे असं आहे की तुम्ही देणार मुलाखत आणि म्हणणार की आम्हाला प्रश्न आमच्या सोयीचे विचारा, असं कसं होणार? एका बाजूला तुम्ही असं म्हणता की 10 वर्ष ते काही बोलले नाही. माझ्या मते त्यांचा संबंध दृष्टिकोन जो आहे तो सातत्यानं लोकांमध्ये बोलण्याऐवजी नेमकं काय नेमकं आहे, कसं करावं या संबंधामध्ये सतत विचार करत होते. आणि आता ते काही मुद्दे घेऊन लोकांच्या पुढे यायला लागलेले आहेत. मुलाखत फक्त त्या टाइम्स नावला दिलेली आहे असं समजू नका, पुढे तुमच्या चॅनलला सुद्धा ते मुलाखत. नाही ते ठीक आहे, पण आम्हाला मुलाखत देऊ किंवा न देऊ, किरीट सोमय्यांकडे जाऊया. मला एक मुद्दा फक्त सांगायचं एक थोडक्यात की हुसेन दलवाई जे सारखं सांगतायत की त्यांना कायदे हे करायचे ते, माझं म्हणणं असं आहे की कायदे अस्तित्वात आहेत. सारखं राईट टू इन्फॉर्मेशनचं सांगतायत त्यांनी, मुलाखती ती वारंवार ते सांगितलं. आता हुसेन दलवाई सांगतायत. मी ते मगाशी तुम्हाला म्हटलं की ग्राउंड लेवलला काय सिच्युएशन आहे. राईट टू इन्फॉर्मेशनचं घ्या. आत्ता इथे ठाण्यातच एक प्रकरण झालं राईट टू इन्फॉर्मेशनचं की रिक्षांचे किती बोगस परवाने आहेत याच्याबद्दल एका अर्ज केला गेला राईट टू माहितीच्या कायद्याखाली. तर ते जे सक्षम माहिती अधिकारी असतात त्यांनी 55 लाख रुपये भरा असं सांगितलं. 55 लाख रुपये. हां, म्हणजे प्रथमदर्शनी म्हणजे हे का होतं, कारण प्रत्येक रिक्षाची जी माहिती आहे तपशील त्याला 50 रुपये. जर तुम्हाला 40,000 रिक्षाचं पाहिजे असेल तर कॅल्क्युलेट करून 55. मग ते अपीलकडे गेलं. मग जे माहिती आयुक्त आहेत महाराष्ट्राचे त्यांनी त्याचं हे केलं वगैरे. पण असा अधिकारी का विचारू शकतो? यांचंच सरकार आहे. असा अधिकारी ज्याला विचारलं त्याला तुम्ही ताबडतोब निलंबित करून हे केलं का महाराष्ट्र सरकारने? यांच्याच हातात खातं आहे, नाही केलं. मी याच्यासाठी सांगतो, बोलायला सगळं ठीक आहे. ग्राउंड लेवलला काँग्रेस पक्ष म्हणून किंवा इथला आघाडीचा पक्ष म्हणून किंवा केंद्रातले जे आघाडीचे यांना तुम्ही कोऑर्डिनेट सुसूत्रीकरण करून हे सांगता का की हे अंमलात आणायचे? काँग्रेस पक्ष असं करत नाही ना, म्हणून नुसतं बोललं जातं. माझा वेळ संपत आलाय, पण शेवटी मला जायचं आहे किरीट सोमय्यांकडे. किरीट सोमय्या, सिस्टीम बदला असं राहुल गांधी म्हणत होते. काही लक्षात आलं का तुमच्या कशी बदलायची सिस्टीम, किंवा मोदींकडे याचं काही ब्लूप्रिंट आहे का? दोन्ही गोष्टी याचा आहे, महत्त्वाचं आहे. मला बरं वाटलं असतं की राहुल गांधींनी सिस्टम बदलली पाहिजे. सिस्टम संबंधी बोलताना गेले 10 वर्षात आम्ही सिस्टम मध्ये हा बदल केला हे जर त्यांनी सांगितलं असतं तर बरं वाटलं असतं. मला मान्य आहे हुसेनभाई असं म्हणणार की त्यांनी खूप केलं, पण लोकांना कळू द्या ना बाबा हा बदल झाला आणि पुढच्या 5 वर्षात असे बदल करणार. ही पळवाट नाही का हो की तुम्ही काय केलं नाही आणि काही करणार नाही म्हणून एकच सांगायचं या सिस्टममुळे करू शकलो नाही.
नाही तर सांगायला होतं ना की हे 10 वर्षात केलं आणि हे करणार. काय सिस्टम बदलायची गोष्टी करतात हो. मला सांगा, राज्यसभेत किती तरुणांनी महिलांना तिकीट दिली काँग्रेसने? का? आता तर राहुल गांधीच्या हातात होतं ना. मग मी जर किरीट तुम्हाला म्हटलं की राहुल गांधीला नाटकही करता येत नाही, सिस्टम बदलायची गोष्ट करतात ना, मग का वीरभद्रवर, मग का अशोक चव्हाणांवर का कारवाई केली नाही? सिस्टमचा कुठे प्रश्न आला? तुम्हीच ती सिस्टम चालवताय. हो, मला प्रकाश बाळाच्या ह्या गोष्टीबद्दल म्हणजे मी आमच्या पक्षात पण निश्चित चर्चा करणार की आपण पुढच्या 5 वर्ष 10 वर्ष 2022 75व्या वर्षी भारत कसं असेल, म्हणजे स्वतंत्र भारत, याच्या संबंधी जे आमच्या पुढे कल्पना आहे, एक प्लान आहे, सिस्टम संबंधी आणि पुढच्या भारताच्या डेव्हलपमेंट संबंधी, की गरीब अमीरचं अंतर कसे पूर्ण करणार. जसं नरेंद्र मोदीने एक मुद्दा सांगितला, काल परत सांगितलं की डिफेन्स मधलं प्रोडक्शन वाढवणार, इम्पोर्ट कमी करणार, अशा प्रकारचे उत्पादनासाठीचे कारखाने लावणार. म्हणजे फॉरेन एक्सचेंजचं आपल्याला जे आज डॉलरचा समोर 63-64 रुपये व्हायला लागले आहेत, त्याच्यावरती ताण कमी पडणार. ऑटोमॅटिकली तुमचं डिझेल पेट्रोलचं बिल कमी होणार, महागाईवर फरक पडणार आणि इथल्या तरुणांना रोजगार मिळणार. आज गेल्या 10 वर्षात काय झालं आपल्या देशात दुर्दैवाने, की आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये जगात मास्टर व्हायला लागलो गेल्या 15 वर्षात 17 वर्षात, परंतु मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आम्ही दिवाळा काढायला लागलो आहोत. आणि आपल्याला माहित आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किती जॉब आहे, तर बेरोजगारी वाढत चालली. तर आमचं प्राधान्य मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला प्राधान्य देणं. जे आम्ही एफडीआय इन रिटेलची बाता करतो, का विरोध करतो, त्याचं पण एक वन ऑफ द मेजर रिझन आहे की रिटेल सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध आहेत. तर त्याला मला एफडीआयला रिटेलमध्ये नाही येऊ द्यायची आहे. रिटेल विकसित केलं पाहिजे. त्याचबरोबर एग्रीकल्चर. आता उदाहरण देताना आम्ही मध्य प्रदेशचं देतो. समजा काँग्रेसचं कुठलं राज्य असेल ज्यांनी एग्रीकल्चरमध्ये चांगली घोडदौड केली तर त्याचं उदाहरण घेऊ की एग्रीकल्चरमध्ये शिवराज चव्हाणांनी जे 40 लाख टन मध्य प्रदेश 7 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी गव्हाचं उत्पादन करायचं, आज 160 लाख टन करायला लागलं. आपल्याला ते करायचं आहे. आम्हाला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सेंटर सिस्टम मध्ये आज आपण काय करतो, सगळं जे स्टोरेज आहे ते पंजाब हरियाणामध्ये ठेवतो, म्हणजे जिथे उत्पादन होते. काय आम्ही आयडिया मांडली आहे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाने, जिथे कन्झम्पशन होते, म्हणजे तालुक्या स्तरावर. सोडा एक आयडिया ही आली आहे, आपल्याला माहित असेल, आपण मी ज्यावेळी लहान असताना माझी आई माझी आजी 4 महिना 6 महिना वर्षभरात गहू वर पिंपात ठेवायचे. तरी एक आयडिया आली की गव्हाचं उत्पादन 2 महिन्यात होत असते, म्हणजे बाजारात जे येते, तर वाय डोंट वी डिस्ट्रीब्यूट इट, की पुढच्या 12 महिन्याचं धान्य तुम्ही घेऊन जा. तर माझा गोर गरीब आदिवासी त्याला असं वाटणार ना की 12 वर्षाची माझी फूड सिक्युरिटी अशा प्रकाराने फूड सिक्युरिटी देणार. मान्य आहे. कधी नव्हतं हे ऍग्रिकल्चर प्रोडक्शन वाढलेलं आहे, त्याचं भानच नाही तुम्हाला. ते काय फक्त मध्य प्रदेशमध्ये वाढलं की काय? 4% ऍग्रिकल्चर प्रोडक्शन गेलेलं आहे. आज मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा बरोबरीनं ऍग्रिकल्चर प्रोडक्शन आहे, हे लक्षात घ्या. संबंध जग आज ह्याच्यामध्ये रिसेशनमध्ये असताना ही अर्थव्यवस्था वाचवण्याचं काम सरकारने केलेलं आहे, हे तुम्ही मान्यच करता. तुम्ही सीए असून सुद्धा ते गिरायकांना बरोबर सांगता, पण इथे वेगळं बोलता. भाई, आपण राहुल गांधीच्या मुलाखतीची बात करतोय, मग राहुल बाबा काल का नव्हते बोलत? हे जर तुम्ही केलं ना मग मांडायचं होतं ना. तुम्ही काय करणार ते मी आज मानतोय, भारतीय जनता पक्षातर्फे विथ फुल ऑफ कॉन्फिडन्स मी मानतोय की आम्ही मध्य प्रदेशमध्ये हे केलं. आम्ही फूड स्टोरेज तुमच्या राज्यात, तुमचा आणि माझा मारा गोली 58,000 करोडचं धान्य सडते दरवर्षी, हे आपण सगळेच मान्य करतो. तर मी ते सडणारं धान्य कसं कमी होणार, त्यासाठी फूड स्टोरेजची कल्पना मांडली भारतीय जनता पक्षाने. आम्ही चर्चा करणार, तुम्ही विरोधी पक्षात असाल तुमच्यातही चर्चा करणार. त्या सिस्टमच्या ऐवजी तुम्ही जर दुसरी कुठली चांगली कल्पना मांडली तर ती स्वीकारू. व्हॉट इज द कंट्री इज नीडेड
की विजन पाहिजे, एक्शन प्लॅन पाहिजे. चर्चा संवादाद्वारा आपल्याला 2022 मध्ये या भारताला श्रेष्ठ भारत बनवायचं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं ही चर्चा पुढे चालू राहील. निवडणुका जवळ येत आहेत, पण शेवटी पुन्हा एकदा राहुल गांधींचा प्रश्न बघा. राहुल गांधी नेतृत्व करायला समर्थ आहेत का? आजची चर्चा ऐकून लोकांना काय वाटतंय ते पडद्यावर दिसतंय. 88% लोक म्हणतायत की राहुल गांधी नेतृत्व करायला समर्थ नाहीये. काँग्रेसच्या दृष्टीने ही चिंताजनक गोष्ट आहे. कालच्या मुलाखतीचा हा प्रभाव असेल तर आणखी 10 वर्ष गप्प राहिलेलं बरं, असं कदाचित राहुल गांधींना वाटू शकतं. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.